बीड लोकसभा मतदारसंघाचा प्रचार हळूहळू रंगात येतोय। आता जवळजवळ स्पष्ट झालेला आहे की बीडची निवडणूक तिरंगी होणार आहे। भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार बजरंग बाप्पा सोनवणे आणि वंचित आघाडीचे अशोक हिंगे यांच्यामध्ये ही लढत होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं बीडमध्ये आपली फारशी ताकद नसतानाही निवडणुकीमध्ये रंगत आणली आहे, हे मात्र कोणालाही मान्य करावाच लागेल। पण निवडणुकीमधली ही रंगत बजरंग सोनवणे यांच्या यंत्रणेमुळे कमी आणि सरकारच्या विरोधात जरांगे पाटलांनी चालवलेल्या मराठा आंदोलनामुळे जास्त आली आहे। अगदी सुरुवातीपासूनच बजरंग सोनवणे हे बॅकफूटवर गेल्यासारखे वागत आहेत। आम्ही म्हणतो याला काय कारण आहेत, काय आहेत ती कारणे पाहूया। नमस्कार, मी योगिता आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र वार्ता। पहिलं कारण आहे ते म्हणजे लोकनेते विनायकराव मेटे यांच्या पत्नी ज्योतिताई मेटे यांनी शरदचंद्र पवार साहेब यांच्याकडे उमेदवारी मागितली। त्यांनीही ज्योतिताई मेटे यांच्या नावाचा पुरेपूर गवगवा केला। ज्योतिताई मेटे ह्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून पंकजाताई मुंडे यांच्या विरोधामध्ये फार तगड्या उमेदवार राहिल्या असत्या। त्या मानाने बजरंग सोनवणे हे फार कमजोर उमेदवार आहेत। हे पवारांना कळलं नसेल असं कोणीही म्हणू शकत नाही। त्यामुळे बजरंग सोनवणे यांची उमेदवारी मुळातच राजकीय देवाणघेवाणीतून मिळालेली आहे का, हा प्रश्न सामान्य जनतेमध्ये चर्चेला जात आहे। नंबर 2, दुसरा विषय असा आहे की बजरंग सोनवणे यांनी आपला फॉर्म अगदी साध्या पद्धतीने भरण्याचं ठरवलं आहे। गर्दी जमवणं, कार्यकर्ते निवडणूक प्रचाराला लावणं हे करण्याच्या भानगडीत ते पडले नाहीत। बजरंग सोनवणे यांना निवडणूक जिंकायची असेल तर राम भरोसे राहून चालणार नाही एवढं माहित नाही का? लढाई ही बघ्यांच्या आणि ढोल वाजवणाऱ्यांच्या जीवावर जिंकली जात नाही, तर ती जीवावर उदार होऊन लढणाऱ्या सैनिकांच्या जीवावर जिंकली जात असते। आणि निवडणुकीमध्ये कट्टर कार्यकर्ता हा सैनिकाच्या स्वरूपामध्ये काम करत असतो। जिल्ह्यातील फक्त बीड मतदारसंघ वगळला तर सोनवणे यांच्याकडे नाव घ्यायला सुद्धा कार्यकर्ता नाही। आणि गेल्या 15 दिवसांमध्ये त्यांनी कार्यकर्त्यांची फळी बांधण्याचा काहीच प्रयत्न केला नाही। याचा अर्थ आपल्यासारख्यांनी काय घ्यायचा, कमेंट करून नक्की कळवा। भाजपच्या विरोधात काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या बीडमध्ये कमी नाही, पण यातील कोणत्याही कार्यकर्त्यांबरोबर सोनवणे यांचा समन्वय दिसून येत नाही। फक्त गावागावामध्ये जाणे, मतदारांच्या भेटीगाठी घेणे यावरच अद्याप तरी बजरंग सोनवणे यांनी जोर दिला आहे। एकदा गावाची भेट होईल, पण नंतर भाजपच्या तगड्या यंत्रणेसमोर चेहरा नसलेले मतदार किती तग धरू शकतील याबाबत न बोललेलंच बरं। नंबर 3, तिसरं कारण असं की राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार संदीप क्षीरसागर हे सुद्धा प्रचारामध्ये तितकेसे सक्रिय दिसत नाहीत। याचं कारण राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत राजकारण असावं असं बोललं जातंय। पक्षाचे आर्थिक धोरण ठरवण्याचं काम जिल्हाध्यक्षांवर न सोपवता ते फार काही जनाधार नसलेले महबूब शेख यांच्यावर सोपवल्याची चर्चा आहे आणि त्यातूनच संदीप क्षीरसागर यांची नाराजी पुढे येते असं चित्र दिसतंय। बजरंग सोनवणे यांच्या प्रचारामधून संदीप क्षीरसागर जर ओघळले तर ते काहीही प्रचार यंत्रणा उभी करू शकतील असं आज तरी चित्र दिसत नाहीये। नंबर 4, या निवडणुकीमध्ये जसं मराठा समाजाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, तशी छोट्या ओबीसींची भूमिका सुद्धा खूप महत्त्वाची ठरणार आहे। भाजपने एका कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून या लोकांना चुचकारण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे भाजपचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच झालेले आहे। त्याची रिॲक्शन म्हणून अनेक संघटना बजरंग सोनवणे यांच्या प्रचारात सक्रिय होण्याच्या मनस्थितीत आहेत। पण असं असलं तरी या संघटनांवर विश्वास ठेवायचा नाही अशा पद्धतीची रणनीती सोनवणे यांनी ठरवलेली असल्याची चर्चा आहे। त्यामुळे ओबीसींचा पाठिंबा घेण्यामध्ये सोनवणे उत्साह दाखवत नाहीत। नंबर 5, त्याचबरोबर या निवडणुकीमध्ये मुस्लिम आणि मागासवर्गीय यांचा कल भाजपला विरोध करण्याकडे असेल याचीच शक्यता जास्त आहे। पण या समाजातील कार्यकर्त्यांचा सहभाग सोनवण्यांच्या निवडणुकीमध्ये अद्याप तरी दिसलेला नाही। एकतर मुसलमान जाऊन जाणार कुठे, त्यांना मला मत दिल्याशिवाय पर्यायच नाही असा अंदाज सोनवणे यांनी बांधल्यासारखा ते वागताना दिसत आहेत, किंवा लोकांच्या ओळखी पाळखीमध्ये ते कमी पडत असावेत। मराठा समाजातील तरुणांनी पुढे येऊन सोनवणे यांना मदत करायला सुरुवात जरूर केली आहे, पण अशा पद्धतीची परिस्थिती मुस्लिम अथवा मागासवर्गीय तरुणांमध्ये दिसून येत नाही। त्यामुळे हे मतदान सोनवणे यांनाच मिळेल याची कोणीही खात्री देऊ शकणार नाहीत। त्यातच मुंडे घराण्याबद्दल मुस्लिम आणि मागासवर्गीय समाजामध्ये द्वेष नाही। मुंडे भाजपाच्या तिकिटावर उभे आहेत ही त्यांची अडचण आहे, पण जातीपातीच्या मुद्द्यावर गेलेल्या या निवडणुकीमध्ये मतदार पंकजाताई मुंडे यांचा देखील विचार होऊ शकतो।
एकूणच बजरंग सोनवणे यांच्या बाबत दोन शक्यता आहेत। एक म्हणजे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणतात त्या पद्धतीने तडजोडीतले उमेदवार असावेत। या मागचा सोनवणे यांचा इतिहासही तसाच राहिलेला आहे आणि धनंजय मुंडे यांच्या विरोधात जाऊन राजकारण करण्याइतकी बजरंग सोनवणे यांची मानसिकता होऊ शकेल असं बऱ्याच जणांना वाटत नाही। आणि दुसरं म्हणजे शरद पवार साहेब आणि पंकजा मुंडे यांचे आपापसातले घनिष्ठ संबंध पाहता पंकजाताईंना मदत करण्याचे धोरण पवारांचे असू शकते असेही बऱ्याच जणांचे म्हणणे आहे। बजरंग सोनवणे यांनी यंत्रणेसाठी हातपाय गाळण्यामागे अजून एक कारण असू शकते, ते म्हणजे त्यांच्या अति आत्मविश्वास। सध्या सोशल मीडियावर मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे मराठा आंदोलक मोठ्या प्रमाणावर आक्रमक झालेले आहेत आणि त्याचा परिणाम जनमानसावर होत आहे, हे देखील खरं आहे। या समाजाच्या झालेल्या आक्रमक स्थितीचा आपल्याला आपोआप फायदा होईल असा सोनवणे यांनी अंदाज लावलेला असावा। म्हणून आंदोलन उभा करण्यासाठी जशी जरांगे पाटलांना कोणत्याही स्वतःच्या साधनांची गरज लागली नाही, तशी बीड लोकसभेमध्ये निवडून येत असताना सोनवण्यांना देखील कोणत्याही साधनांची गरज लागणार नाही अशा पद्धतीची मानसिकता सोनवणे यांची झालेली असावी। कारण काहीही असो, पण यंत्रणेच्या बाबतीमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे यांच्या तुलनेमध्ये बजरंग सोनवणे यांची यंत्रणा कुठेही तग धरू शकेल इतकी देखील अस्तित्वात नाही। शेवटी घोडा मैदान पुढे आहे, अजून निवडणुकीसाठी बराच वेळ आहे। बऱ्याच घडामोडी घडू शकतात। या घडामोडीमध्ये वातावरण असंच राहिलं तर बजरंग बाप्पा सोनवणे यांनी घेतलेली उडी विजयाचा टप्पा गाठू शकेल असं आज तरी म्हणता येणार नाही। तर हा आमचा व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतंय? पंकजा मुंडे या आपला गड राखतील की बजरंग सोनवणे बाजी मारतील? याबद्दल तुम्हाला काय वाटते ते कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद।